नाही, मला असं वाटतं की प्रत्येक समाजाने आपली भूमिका घेतली किंवा घेत आहेत. खरं तर गावामध्ये जे आता प्रतिनिधी आहेत, सरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, एखादा दूध संकलन केंद्राचा चालवणारा एखादा शेतकरी असेल, मोठा शेतकरी असेल, आता ही जबाबदारी खालपर्यंत प्रत्येकाने घ्यायची आहे की सामाजिक तेढ आपल्या आपल्या गावामध्ये निर्माण होऊन देऊ नये. यासाठी आता लोकांनी पक्षविरहित प्रयत्न करणं आवश्यक आहे. नगर जिल्ह्यामध्ये आमचा तो प्रामाणिक प्रयत्न राहिला. मी माझ्या परीने जेवढे कार्यकर्ते आहेत दोन्ही समाजाचे, आम्ही त्यांना हेच समजून सांगायचा प्रयत्न करतो की ठीक आहे, भूमिकाही मांडा, तुमचेही नेते मांडतील, पण गावाची शांतता, की गावामधले आपले मैत्रीपूर्ण संबंध, सामाजिक सलोखा हा बिघडता कामा नये, ही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी. नाहीतर मग अन्यथा याचा आधार घेत कुठल्याही समाजाचे समाजकंटक, म्हणजे प्रत्येक समाजामध्ये 10% समाजकंटक असतात, पण ते कुठल्याही जाती धर्माचे असो, हे याचा फायदा घेऊन गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील. महिला सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी पक्षविरहित, जाती धर्माविरहित, जे काही आपण वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कायम ठेवून राजकारण केलं, ते सामाजिक सलोखा गावामध्ये बिघडता कामा नये. ही खासदाराची पण जबाबदारी आहे, आमदारांची पण जबाबदारी आहे, सरपंचाची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे. जे मतं मागायला गेले हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाने ते करावं, अन्यथा महाराष्ट्र पुढं अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये जाईल, असं माझं व्यक्तिशः मत आहे.